टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। अटारी बॉर्डरवरती होणारी जी परेड आहे ती भारत आणि पाकिस्तान या दोन देशाच्या युद्ध परिस्थितीच्या दरम्यान जी आहे ती स्थगित करण्यात आलेली होती। मात्र अजूनही अटारी बॉर्डरवरची परेड जी आहे ती सुरू करण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही। आपण पाहतोय की अटारी बॉर्डरवरती जी भारत आणि पाकिस्तानची सीमा आहे ते सीमेवरती सध्या आपल्याला शांतता पाहायला मिळते। मात्र परेडच्या संदर्भात अजून कोणताही निर्णय जो आहे तो झालेला नाही। संध्याकाळी 6 वाजता अटारी बॉर्डरवरती परेड पाहण्यासाठी देशभरातून आलेले पर्यटक जे आहेत जे पंजाब फिरण्यासाठी येतात, गोल्डन टेम्पल फिरण्यासाठी येतात, ते आवर्जून भारत आणि पाकिस्तान या सीमेवरती असलेल्या अटारी बॉर्डरवरची परेड पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी करतात। मात्र अटारी बॉर्डर सुरू करण्यासंदर्भात अजून कोणताही निर्णय जो आहे तो झालेला नाही। सध्या दोन देशांमध्ये जे सिजफायर झालेला आहे त्याच्यामध्ये फक्त शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही याचीच फक्त बोलणी जी आहे ते पाकिस्तानसोबत झालेली आहे। मात्र आपला अटारी बॉर्डर जो आहे जो व्यापारासाठी बंद करण्यात आलेला आहे, दुसऱ्या बाजूला जे सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आलेला आहे त्या संदर्भात अजून कोणताही निर्णय जो आहे तो पाकिस्तान सोबत भारत सरकारने घेतलेला नाही। इतर कोणत्याही मुद्द्यावरती चर्चा होणार नाही हे स्पष्टपणे भारताने सांगितलेलं आहे। मात्र अटारी बॉर्डरवरती आपण पाहतोय की आता आपल्याला शांतता पाहायला मिळते। आपले बीएसएफचे जवान जे आहेत ते 24 तास अटारी बॉर्डरवरती आपल्याला गस्त घालताना पाहायला मिळतात। मात्र बीएसएफ जवानांच्या माध्यमातून अटारी बॉर्डरवरती आपण पाहतोय की सुरक्षा व्यवस्था जी आहे ती मजबूत असलेली पाहायला मिळते। मात्र अटारी बॉर्डरवरील परेड सुरू करण्यासंदर्भात अजून कोणताही निर्णय जो आहे तो सरकारने घेतलेला नाही। त्यामुळे अटारी बॉर्डरवरची परेड जी आहे ती अजूनही आपल्याला स्थगित असलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अटारी बॉर्डर, पंजाब।